Good afternoon, students. Today we are going to discuss the two topics from the Indian Contract Act 1872. First point is remedies for breach of contract. What is meant by breach? Last time we have discussed every contract creates legal obligation and legal rights to the both of the parties because they enter into the contract. So there is a contractual relation between both the parties. Then every contract creates rights and legal obligation on both the parties. आपण याचं उदाहरण बघितलं होतं. समजा मी माझी जमीन खरेदी करून देण्याचा व्यवहार केला. आता दुसऱ्या पार्टीनी मला पैसे द्यायचे, हा त्यांना लीगल ऑब्लिगेशन आलं आणि मी त्यांना खरेदीपत्र करून द्यायचं, हे मला लीगल ऑब्लिगेशन आलं. तसंच मला लीगल राईट कुठला मिळाला, तर पैसे घेण्याचा लीगल राईट मला या कॉन्ट्रॅक्टमुळे मिळाला आणि जो खरेदी घेणार आहे त्यांना खरेदीपत्र करून घेण्याचा लीगल राईट निर्माण झाला. So in this way every contract creates a legal right and legal obligation on both the parties. When both parties perform their respective obligations, a contract is said to be performed. म्हणजे इथं परचेसरनी व्हेंडीनी पैसे दिले, मी खरेदीपत्र करून दिलं, दोन्ही पार्टींनी आपलं लीगल ऑब्लिगेशन पूर्ण केलं, त्यामुळं कॉन्ट्रॅक्टचा परफॉर्मन्स झाला. बट समटाइम्स वन पार्टी रिफ्युजेस टू परफॉर्म आवर लीगल ऑब्लिगेशन. सो दिस इज सेड दॅट दिस इज अ ब्रीच ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे मी खरेदीपत्राचे पैसे दिले नाहीत किंवा देऊ केले नाहीत, तर दुसऱ्या पार्टीनी विकत घेणाऱ्याने काय केलं, ब्रीच केला. ब्रीच म्हणजे भंग. ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आपण ठरवतो त्याप्रमाणे जर लीगल ऑब्लिगेशन एका पार्टीने जर करायचं रिफ्यूज केलं तर त्याला इट इज नोन ॲज द ब्रीच ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. देन व्हॉट इज द रेमेडी टू द ॲग्रीड पार्टी. ॲग्रीड पार्टीला काहीतरी लीगल रेमेडी पाहिजे ना, तर त्यासाठी त्या रेमेडीज म्हणजे उपाय, आणि हे उपाय कसले, ह्या लीगल रेमेडीज आहेत, म्हणजे ह्या आपण वापरू शकतो सिच्युएशननुसार. तर टुडे वी आर गोइंग टू डिस्कस वन बाय वन these remedies for the breach of contract. To whom this is applicable, to whom this is available, any aggrieved party म्हणजे ज्यांनी कराराचा भंग केलाय त्याच्या विरुद्ध पार्टी, म्हणजे ज्यांनी कराराचा भंग केलेला नाही त्यांना म्हणायचं ॲग्रीव्ड ऑर इंज्युर्ड पार्टी. मग त्यांना काहीतरी लीगल रेमेडी पाहिजे, नाही तर मनमानीच होईल सगळी. मग इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टला काही अर्थच राहणार नाही. कोणी यावं, करार मोडावा, दुसऱ्याशी करावा, तर असं होऊ नये म्हणून देअर आर लीगल रेमेडीज इन द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. व्हॉट इज द फर्स्ट रेमेडी अवेलेबल टू द ॲग्रीव्ड पार्टी? रिसिशन. Rescission means when one party commits a breach of a contract, the other party which is aggrieved party may sue to treat the contract as rescinded. To sue म्हणजे मग त्यांनी काय करायचं, कोर्टामध्ये दावा करायचा की हे कॉन्ट्रॅक्ट आम्ही सोडून देत आहोत कारण दुसऱ्या पार्टीने त्यांचा पार्ट पूर्ण केलेला नसल्यामुळं. स्यू, टू SUE. टू स्यू मीन्स कोर्टात दावा करणे, सूट. तर त्यांना मग आता ऑप्शन काय, व्हॉट इज लीगल रेमेडी अवेलेबल फॉर द ॲग्रीव्ड पार्टी? दे कॅन फाईल अ सूट इन द कोर्ट ऑफ लॉ फॉर द रेसिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे हे कॉन्ट्रॅक्ट आता आम्ही सोडून देतोय आणि हेन्स फर्दर परफॉर्मन्स दे कॅन रिफ्यूज. म्हणजे जर त्या पार्टीने आता पैसे आणून दिले नाही तर आता खरेदीपत्र करून देण्याचे लीगल ऑब्लिगेशनमधनं माझी पण सुटका होणार. सो दिस इज अ रिसिशन. द कोर्ट मे ग्रँट रिसिशन. आता व्हेन यू फाईल द सूट फॉर द रिसिशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट, कोर्ट हॅव टू ऑप्शन्स. वेन द कोर्ट मे ग्रँट रिसिशन म्हणजे तुमच्या मागणीप्रमाणे केव्हा मंजूर होईल, तर वेअर द कॉन्ट्रॅक्ट इज व्हायडेबल बाय द प्लेंटिफ.
प्लेंटिफ मीन्स हू फाइल्स द सूट, ज्याला मराठीत वादी म्हणतात. म्हणजे हू फाइल्स द सूट इज अ प्लेंटिफ अँड अगेन्स्ट whom द सूट इज फाइल्ड म्हणजे ज्याच्या विरुद्ध दावा केलेला आहे त्याला म्हटलं जातं डिफेंडंट म्हणजे प्रतिवादी. आता कोर्ट तुमचं मागणी मंजूर केव्हा करेल? वेअर द कॉन्ट्रॅक्ट इज व्हायडेबल बाय द प्लेंटिफ. म्हणजे जेव्हा तुम्हाला ऑप्शन आहे, आता व्हायडेबल म्हणजे काय ते आपण बघितलेलं आहे. तर आता तुम्हाला जर ऑप्शन आहे तर कोर्ट तुम्हाला तुमचं ग्रँट करेल रिसेशन. किंवा प्रायमा फेसी असं कोर्टाला दिसून येतं आहे की दुसऱ्या पार्टीचा दोष आहे, म्हणजे त्यांनी काहीतरी ब्रीच असा केलेला आहे की कॉन्ट्रॅक्ट एक्झिक्यूट करणं शक्य नाही. अशा वेळीसुद्धा कोर्ट तुमचं मागणी मान्य करेल. किंवा काही वेळा काय असतं, मात्र कोर्ट काही वेळा तुमचं रिसेशनची मागणी रिजेक्ट करू शकतं. व्हेन the court may refuse recession where the plaintiff has expressly or impliedly ratified the contract. याचा अर्थ बघा, समजा 1 महिन्याच्या आत खरेदी पत्र करून द्यायचं आहे, 1 महिन्याच्या आत तुम्ही प्राईस घेऊन यायचं आहे असं आमचं ठरलं. 1 महिन्याच्या आत ती पार्टी प्राईस घेऊन आली नाही म्हणजे त्यांनी केला ब्रीच. पण समजा मी त्यांना सांगितलं की अजून 15 दिवस मी तुम्हाला मुदत देतो, म्हणजे तुम्ही काय केलं, त्याचे हा जो ब्रीच आहे तो रॅटिफाय केलात, म्हणजे मान्य केलात तुम्ही आणि मुदत वाढवून दिलीत. अशा वेळी तुम्हाला कोर्ट रिसेशनची मागणी मान्य करणार नाही, कारण तुम्ही एक्सप्रेसली म्हणजे किंवा इम्प्लाइडली म्हणजे तुमच्या कृतीने असं तुम्ही करून दिलेत की त्यांचे ब्रीच तुम्ही मान्य केलं आहे, तर तुमची मागणी मान्य होणार नाही. आता काही वेळा काय असतं, काही वेळा समजा आता 2 पार्टीमध्ये कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे. आता त्यातल्या एका पार्टीने ह्या कॉन्ट्रॅक्टवर बेसिसवर एक थर्ड पार्टीशी करार केला आहे आणि थर्ड पार्टीला काही राईट्स ॲक्वायर होत असतील तर इथं तुमची रिसेशनची मागणी कोर्ट रिजेक्ट करेल, कारण इथं थर्ड पार्टीचा लॉस होईल. तर अशा वेळी असं जर काही परिस्थिती असेल तर कोर्ट तुमची मागणी अमान्य करू शकतं. म्हणजे एक लक्षात ठेवायचं, कोर्टामध्ये आपण गेलो एक तर प्रत्येक गोष्ट सिद्ध करावी लागते, म्हणजे दुसऱ्या पार्टीने ब्रीच केलेला आहे हे आधी तुम्हाला सिद्ध करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक वेळी तुमची मागणी न्याय्यच असेल असं नाही, म्हणजे कोर्ट ग्रँट करेलच असं नाही. कोर्ट कॅन रिफ्यूज युअर प्रेयर. देन सो दिस रेमेडी इज रिसिशन. देन व्हॉट इज द सेकंड रेमेडी? restitution. Restitution means बघा, restitution means restore, act of restore. what is mean re म्हणजे पुन्हा. तर restoration according to Anson, a person who has been unjustly enriched at the expense of another must make compensation or restore him back with the benefit received. म्हणजे समजा आता परत जमीन खरेदीचा व्यवहार आपला ठरला, तुम्ही अर्नेस्ट मनी किंवा तुम्ही डाऊन पेमेंट द्यायला म्हणता ते म्हणून तुम्ही समजा 1 लाख रुपये घेतलेले आहेत, पण आता तुम्ही तर करार हे करत नाही आहे, तुम्ही हे रिसेशन जर सोडून देणार असाल तर तुम्ही जे हे 1 लाख रुपये घेतलेले आहेत ते करारापोटी तुम्ही घेतलेले असल्यामुळं ते तुम्हाला परत दिले पाहिजेत. म्हणजे दुसऱ्याच्या खर्चाने तुम्ही स्वतः एनरिच होऊ शकत नाही. जर करार रद्द केला तर तुम्ही त्या प्रित्यर्थ जर एखादी गोष्ट घेतली असेल तर ती ज्याची त्याला परत दिली पाहिजे. दिस इज अ रिस्टोरेशन. आता ह्याचं उदाहरण बघा, समजा म्हणजे तुम्ही कॉलेजचे स्टुडंट आहात म्हणून तुम्हाला सांगते, एखाद्यांची एंगेजमेंट झाली समजा आणि अंगठी दिली मुलीला, नंतर मुलीने सांगितलं माझं दुसऱ्यावरच प्रेम आहे, मी हे लग्न मोडून टाकते, तर तिनं अंगठी परत दिली पाहिजे. शी मस्ट रिस्टोर. म्हणजे तिनं बेनिफिट डबल घ्यायचा नाही, म्हणजे करारही नाही आणि त्याचा फायदा केवढा घ्यायचा, तर दिस इज नॉट पॉसिबल. सो यू हॅव टू रिस्टोर दी बेनिफिट्स यू हॅव टेकन ऑन अकाउंट ऑफ दॅट कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट प्रित्यर्थ घेतलेल्या गोष्टी जर कॉन्ट्रॅक्ट रद्द केल्या तर तुम्ही परत दिल्या पाहिजेत. याचा मागं उद्दिष्ट असं आहे
ऑब्जेक्ट असा आहे कायद्याचं की दुसऱ्याच्या ह्याने तुम्ही श्रीमंत होऊ नका बेनिफिट घेऊन. नंतर तिसरं हे जे आहे ते स्पेसिफिक परफॉर्मन्स. आता स्पेसिफिक परफॉर्मन्स याचा आधी तुम्हाला अर्थ सांगते. एखादी गोष्ट करारात ठरल्याप्रमाणेच करून घ्यायची असेल तर त्याला म्हणायचं स्पेसिफिक परफॉर्मन्स. म्हणजे समजा एक करार मोडला आणि तिथं परिस्थिती अशी आहे की जर तुम्हाला इन टर्म्स ऑफ मनी, इफ द कॉम्पेन्सेशन इन टर्म्स ऑफ मनी इज ॲडिक्वेट रेमेडी, देन कोर्ट ग्रँट यू अँड डॅमेजेस. म्हणजे तुम्हाला नुकसान भरपाई तुमची देऊन जर तुमचा हेतू सफल होणार असेल तर तिथे स्पेसिफिक परफॉर्मन्स दिला जात नाही. म्हणजे नुकसान भरपाई पैशाच्या स्वरूपात तुम्हाला मिळून जर तुमचं हे होणार असेल, कॉम्पेन्सेशन होणार असेल, तर तिथं कोर्ट काय करतं, ग्रँट तुम्हाला कॉम्पेन्सेशन देते इन टर्म्स ऑफ मनी. पण जर पैशाच्या स्वरूपात कॉम्पेन्सेशन देऊन जर हेतू साध्य होणार नसेल तर तुम्ही काय मागणी करायची कोर्टाकडे, आम्हाला पैसे नकोत, आम्हाला कॉम्पेन्सेशन नको, आम्हाला तीच गोष्ट व्हायला हवी आहे. दॅट इज स्पेसिफिक परफॉर्मन्स. म्हणजे व्हेन द कॉम्पेन्सेशन इन टर्म्स ऑफ द मनी इज नॉट ॲडिक्वेट रेमेडी, यू कॅन प्रे फॉर द कोर्ट दॅट द कोर्ट शुड गिव्ह अस अ स्पेसिफिक परफॉर्मन्स. म्हणजे समजा आता तुम्हाला कॉलेजच्या जवळ एक घर तुम्ही विकत घ्यायचा करार केला आहे. आता इथं समजा मालक तुम्हाला खरेदीपत्र करून देत नाही आहे, तर इथं तुम्हाला कॉम्पेन्सेशन मिळून उपयोग नाही. इथं तुम्ही म्हणणार आम्हाला हीच जागा पाहिजे आणि ह्यासाठीच आम्हाला खरेदीपत्रच करून पाहिजे. म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्सच आम्हाला मिळणं गरजेचं आहे. इथं आम्हाला इन टर्म्स ऑफ मनी कॉम्पेन्सेशन इज नॉट ॲडिक्वेट रेमेडी. अशा वेळी कोर्ट काय करतं, तुम्हाला स्पेसिफिक परफॉर्मन्स आहे म्हणजे जे तुम्ही कॉन्ट्रॅक्टप्रमाणे कबूल केले तेच करायला भाग पाडतं. दिस इज स्पेसिफिक परफॉर्मन्स. म्हणजे त्याचं बेसिक प्रिन्सिपल असं आहे, व्हेन द कॉम्पेन्सेशन इन टर्म्स ऑफ मनी इज नॉट ॲडिक्वेट रेमेडी, कोर्ट कॅन ग्रँट यू अ स्पेसिफिक परफॉर्मन्स. म्हणजे तीच गोष्ट करायला लावतं ब्रीच केलेल्या पार्टीला. परंतु व्हेन the nature of the contract is that type, there is a personal skill is required. म्हणजे समजा तुम्ही टेलरला किंवा एखाद्या पेंटरला चित्र काढायला दिलं आणि त्यांनी ब्रीच केला तर इथं स्पेसिफिक परफॉर्मन्स देऊन उपयोग होत नाही. म्हणजे जिथं पर्सनल स्किल असेल तर तिथं तीच गोष्ट करायला कोर्ट भाग पाडू शकत नाही. म्हणून जिथं पर्सनल स्किल असेल तिथं तुमची मागणी मान्य होणार नाही. परंतु जिथं तुम्हाला तीच गोष्ट व्हायला हवी, आम्हाला पैशांनी ते नुकसान भरपाई होणार नाही, त्यावेळी कोर्ट स्पेसिफिक परफॉर्मन्सची ऑर्डर करतं. तर दिस इज अ थर्ड रेमेडी. देन सूट फॉर इंजंक्शन, मनाई दावा. तुम्ही बरेचदा ऐकलेलं असेल की मनाई दावा म्हणजे काय. आपण बरेचदा पेपरमध्ये वगैरे वाचतो, येतात फुटपाथवर अतिक्रमण वगैरे होतात, मग ते मनाई दावा इंजंक्शन सूट करतात. इंजंक्शन मीन टू प्रोहिबिट. काय प्रोहिबिट करायला लावतं, जी गोष्ट तुम्ही कॉन्ट्रॅक्टनी करणार नाही असं कबूल केलेलं आहे ती गोष्ट जर तुम्ही करायला लागलात तर इथं आम्ही इंजंक्शन सूट आणतो. म्हणजे थांबवा, हे थांबवा, कारण तुम्ही करारात काय केलं हे आम्ही करणार नाही. समजा ह्या रस्त्याचा उपयोग, ह्या रस्त्यावरनं आम्ही जाणार नाही असं तुम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये कबूल केलेत आणि तुम्ही रस्ता वापरायला लागलात तर आम्ही मनाई आदेश आणणार कोर्टाकडनं, इंजंक्शन सूट. सो इंजंक्शन इज अ प्रोहिबिटरी ऑर्डर. कोर्ट म्हणतं थांबा. सो इट इज इन द निगेटिव्ह टर्म. म्हणजे तुम्ही जे करणार नाही कबूल केले ते करू लागलात तर आम्ही थांबवतो, कोर्ट थांबवतो बाय इंजंक्शन ऑर्डर. सो इंजंक्शन इज अ मनाई or prohibitory order. The grant of injunction by the court is normally discretionary. What is mean by discretionary? स्वेच्छाधिकार ज्याला म्हणतो. म्हणजे इंजंक्शन द्यायचं का नाही किंवा इंजंक्शन दिलं तर कोणाचं नुकसान जास्त होईल, आत्ता इथं इंजंक्शन देणं गरजेचं आहे का, हेही सगळं कोर्टाला डिस्क्रिशनरी पॉवर आहे. व्हॉट इज मीन बाय डिस्क्रिशन? डिस्क्रिशन म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून
तुम्हाला स्वेच्छाधिकार आहे, म्हणजे थोडं स्वातंत्र्य आहे जजेसना ह्या बाबतीत. अर्थात स्वातंत्र्य म्हणजे तुम्ही कोर्टाच्या कायद्याच्या चौकटीत राहणार, पण प्रत्येक जजाचं ह्या बाबतीत मत डिफर होऊ शकतं, पण त्यांना डिस्क्रिशनरी पॉवर आहे की वेदर इंजंक्शन शुड बी ग्रँटेड ऑर रिजेक्टेड. सो दिस इज अ प्रोहिबिटरी ऑर्डर. अँड लास्ट रेमेडी सूट फॉर डॅमेजेस. डॅमेजेस म्हणजे अ कॉम्पेन्सेशन इन टर्म्स ऑफ मनी अँड मनी ओनली. म्हणजे पैशाच्या स्वरूपात जर नुकसान भरपाई तुम्हाला देऊन तुम्हाला पुरेसा रिलीफ मिळत असेल तर कोर्ट काय करतं, डॅमेजेस. पण एक लक्षात ठेवायचं, पूर्वीच्या काळी गुलामी असायची, एखादी गोष्ट नाही केली तर आयुष्यभर गुलाम राहायचं, किंवा आपण म्हणतो हॉटेलमध्ये कबशा विसळायला ठेवू, असं नाही. कायद्याने असं करता येणार नाही. तर कायद्याने फक्त तुम्ही इन मॉनिटरी टर्म्समध्ये तुम्ही यू कॅन क्लेम द कॉम्पेन्सेशन. आता कॉम्पेन्सेशन देण्यामागचं कायद्याचं उद्दिष्ट काय आहे, तर ब्रीच कोणी केला, करारात ठरलेल्या टर्म्स अँड कंडिशनचा ब्रीच कोणी केला, तुम्ही दुसऱ्या पार्टीने ब्रीच केला, मग तुमच्या ब्रीचची शिक्षा मला नको. मग डॅमेज तुम्हाला असं द्यायचं की तुम्हाला मूळ पोझिशनला आणून ठेवायचं. म्हणजे ब्रीच केलेल्या पार्टीला शिक्षा होणं हे उद्दिष्ट नाही कायद्याचं. तर कायद्याचं उद्दिष्ट काय, तुम्हाला मूळ पोझिशनला फक्त आणून ठेवायचं. म्हणजे जर त्यांनी ब्रीच केला नसता तर तुम्ही कुठल्या ह्याच्यावर असतात त्या स्थितीला तुम्हाला आणून ठेवायचं बस. म्हणजे त्यात तुम्हाला वेगळा प्रॉफिट पण व्हायला नको, वेगळे गेन व्हायला नको, फक्त दुसऱ्याच्या चुकीमुळे झालेलं नुकसान हे तुम्हाला भरून मिळतं. किती, जेवढं नुकसान झालं तेवढंच, त्याच्यापेक्षा जास्त नाही. म्हणजे थोडक्यात उद्दिष्ट काय आहे कायद्याचं डॅमेजेस देण्यामध्ये, तर डॅमेजेस देण्यामध्ये हे उद्दिष्ट आहे की तुम्हाला दुसऱ्याच्या चुकीचा तुम्हाला त्रास होता कामा नये, आणि त्याने तुम्हाला मूळ पोझिशनला, म्हणजे जर ब्रीच केला नसता तर तुम्ही कुठल्या पोझिशनला असाल त्या पोझिशनला आणून ठेवणे हे कायद्याचं उद्दिष्ट आहे. तर ह्या ज्या लिगल रेमेडीज अवेलेबल आहेत त्या आपल्याला जसं सूट होईल किंवा आपली जी डिमांड असेल त्याप्रमाणे आपण कोर्टामध्ये सिव्हिल सूट करून ह्या रेमेडीज वापरू शकतो. आणि त्यामुळं इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमुळं की जर ब्रीच केला तर त्या पार्टीला हे नुकसान भरपाई द्यावी लागते. पण त्यासाठी आपल्याला कोर्टामध्ये ह्या लिगल रेमेडीपैकी कोणतीही वापरून जी सुटेबल असेल ती आपल्याला कोर्टामध्ये दिवाणी दावा करावा लागतो. आता हे जे डॅमेजेस आहेत, हे डॅमेजेस याचे परत काय काय प्रकार आहेत पहा. टाईप्स ऑफ डॅमेजेस. आता हे जी 5वी रेमेडी आहे त्यातले टाईप्स बघा कुठले. पहिला आहे जनरल और ऑर्डिनरी डॅमेजेस. आता जनरल और ऑर्डिनरी डॅमेजेस म्हणजे काय बघा, जे इमिजिएट म्हणजे दुसऱ्यांनी केलेल्या ब्रीचमुळे जो इमिजिएट नुकसान झालं आहे ते मिळणं, फार रिमोट तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे समजा तू आता पैसे दिले असतेस, मग मी FD टाकले असते, मग 5 वर्षांनी दामदुप्पट झाले असते, मग मी त्यातनं कारखाना काढला असता, त्यातनं मला फायदा झाला असता, इतके रिमोट हे तुम्हाला मिळत नाही. तर व्हॉट इज मीन बाय जनरल और ऑर्डिनरी डॅमेजेस. जनरल इन नॅचरली इन द युज्युअल कोर्स, म्हणजे डेट नेहमीप्रमाणे वर्क करत असताना जो इमिजिएट नुकसान झालेलं आहे तुमचं ब्रीचमुळं, दॅट इज जनरल और ऑर्डिनरी डॅमेजेस. आता ह्याचं उदाहरण तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ए प्रॉमिसेस टू सेल अँड डिलिव्हर टू बी 100 क्विंटल्स ऑफ व्हीट ॲट प्राईस ₹900 पर क्विंटल. म्हणजे 900 रुपयाप्रमाणे 100 क्विंटल्स द्यायचं त्याने कबूल केलं. पण ऐनवेळी त्याने ब्रीच केला आणि नाही दिली. मग आम्हाला आता ऐनवेळी 1000 रुपये पर क्विंटल प्रमाणे दुसरे 100 क्विंटल घ्यावे लागले. म्हणजे आम्हाला एक्स्ट्रा किती मोजावे लागले, 10,000. मग आम्हाला कोर्ट किती नुकसान भरपाई देईल, 10,000. म्हणजे इमिजिएट जेवढं नुकसान झालं तेवढं, रिमोट नुकसान मिळत नाही. तर ह्याला म्हणायचं जनरल और ऑर्डिनरी डॅमेजेस. आता दुसरी आहे स्पेशल डॅमेजेस. स्पेशल डॅमेज म्हणजे स्पेशल अमाऊंट असा अर्थ नाही आहे. तर स्पेशल डॅमेजेसचा अर्थ असा आहे की काही वेळा आम्ही कॉन्ट्रॅक्ट करताना, समजा आता रेल्वेमधनं आपण पार्सल सेवा करण्यासाठी म्हणून आपण आपला माल पाठवला,
त्यावेळी आपण रेल्वेशी जे करार करतो त्यामध्ये आपण काय आधीच काय ठरवतो की समजा रेल्वेला अपघात झाला किंवा रेल्वे चोऱ्या झाल्या किंवा रेल्वेला आग लागली आणि काही जर आमच्या मालाचं नुकसान झालं तर तुम्ही एवढी एवढी फिक्स अमाऊंट आम्हाला द्यायची. दॅट इज स्पेशल डॅमेजेस. म्हणजे हे आम्ही करार करतानाच ठरवतो आधीच. मग आपण करार करताना कुठलीही ठरवतो जे पॉसिबल आहे, जे होण्याची शक्यता आहे, त्या नुकसान म्हणजे जे आपल्याला माहीत आहे नुकसान होण्याची शक्यता आहे, तर तसं झालं तर तुम्ही आम्हाला कॉम्पेन्सेशन द्यायचं आणि ते अमाऊंट फिक्सच असते. ही आम्ही आधीच ठरवतो. झालं नुकसान तरच ती मिळते. मात्र आम्ही ह्या ज्या नुकसान प्रेडिक्ट केलेली आहेत त्यापेक्षा जर अनयुज्युअल सर्कमस्टन्सेस घडल्या, अशा वेगळ्याच काही घडल्या की ज्याच्यामुळं जर नुकसान झालं, उदाहरणार्थ आता हे कोरोनामुळं ही अनयुज्युअल आहे, म्हणजे आपल्या दृष्टीपथात पण नव्हतं ही कॉन्टिंजन्सी, तर अशी अनयुज्युअल घटना घडून जर काही नुकसान झालं तर ते मात्र आपण स्पेशल डॅमेज म्हणून क्लेम करू शकत नाही. ज्या गोष्टी संभाव्य आहेत, पॉसिबल आहेत, प्रेडिक्टेबल आहेत, त्याचा आम्ही कॉन्ट्रॅक्ट करतानाच फिक्स आकडा ठरवतो. त्यामुळे इथं कोर्ट तुम्हाला नुकसान देताना तुमचे जे ठरवले त्यापेक्षा जास्त देऊ शकत नाही. जे तुमचं ठरलं तेवढंच कोर्ट देवतं. तर ह्याला म्हणतात स्पेशल डॅमेजेस. आता त्यानंतर आहे व्हिंडिक्टिव्ह और एक्झम्प्लरी डॅमेजेस. आता व्हिंडिक्टिव्ह म्हणजे काय? सूड. आत्ताच आपण बघितलं की कोर्टाचं उद्दिष्ट काय आहे, कायद्याचं उद्दिष्ट काय आहे डॅमेजेस देण्यात. दुसऱ्या पार्टीला शिक्षा व्हावी, पनिशमेंट व्हावी हे उद्दिष्ट नाही. तर त्याच्या चुकीमुळं जेवढं आमचं नुकसान झालं ते कॉम्पेन्सेट व्हावं एवढंच उद्दिष्ट आहे. पण दिस इज अ एक्सेप्शनल केस. काय एक्सेप्शनल केस आहे? दोनच बाबतीत हे व्हिंडिक्टिव्ह किंवा एक्झम्प्लरी मिळतं आपल्याला. किंवा दोन बाबतीत आपल्याला मिळतं. एक, ब्रीच ऑफ प्रॉमिस टू मॅरी. लक्षात ठेवा मुलांनो, कुणाला खोटी वचनं देऊ नका, कारण दुसऱ्याच्या भावनेशी खेळ होतो. दुसरं म्हणजे समाजात उगीच लग्न मोडल्याचा शिक्का लागतो, परत दुसऱ्या मॅरेजचे प्रॉस्पेक्ट्स कमी होतात. तर ह्यामुळं जर कोणी मॅरेजचं वचन दिलं आणि ते मोडलं, इथं आम्ही व्हिंडिक्टिव्ह डॅमेजेस क्लेम करणार, म्हणजे सूडच घेण्यासाठी करणार. ही एकमेव परिस्थिती अशी आहे. आणि दुसरी, डिसऑनर ऑफ चेक बाय द बँकर रॉंगफुली. म्हणजे आपल्याला माहीत आहे आपण जेव्हा चेक जमेला देतो, जर त्या व्यक्तीच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसेल तर त्याने आपल्याला फसवलं असा अर्थ होतो. म्हणजे त्याला माहीत असतं खात्यात 10,000 आहेत आणि त्यांनी आपल्याला 20,000चा चेक दिला, तो जमा होणारच नाही, डिसऑनरच होणार. पण समजा माझ्या खात्यात 50,000 रुपये आहेत आणि मी 20,000चा चेक दिला, तरी बँकेने समजा चुकीनं असं केलं की फॉर इनसफिशियन्सी ऑफ फंड चेक इज डिसऑनर्ड, तर मात्र इथं बँकेला आम्ही व्हिंडिक्टिव्ह डॅमेजेस क्लेम करू शकतो. ह्याचं कारण असं आहे, माझ्या खात्यात पैसे असून तुम्ही चुकीनं हे केलं आणि आता मी आरोपी ठरलो. कारण निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम 138 प्रमाणे तो गुन्हा आहे, म्हणजे मी उगीच समाजापुढं आरोपी ठरलं. तर ही जी दोन एक्सेप्शनल केस आहेत याच्यामध्ये मात्र व्हिंडिक्टिव्हच इंटेन्शन आहे. अदरवाईज डॅमेज देण्यात कायद्याचं व्हिंडिक्टिव्ह उद्दिष्ट कधीही नसतं. फक्त ते कॉम्पेन्सेशन स्वरूपात असावं, शिक्षात्मक स्वरूपात नसतं. ह्या मात्र बाबतीत ह्या दोन एक्सेप्शनल केस कायम लक्षात ठेवा तुम्ही. फ्युचरमध्ये तुम्हाला ह्याचा खूप उपयोग होईल. एकतर खोटं प्रॉमिस देऊ नका कुणाकडून घेऊ नका, कुणाला देऊ नका. आणि चेकच्या बाबतीत मात्र पुरेशी रक्कम असल्याशिवाय चेक देऊ नका. आणि समजा जर विनाकारण बँकेने रक्कम तुम्हाला आरोपी ठरवलं तर बँकेवर तुम्ही व्हिंडिक्टिव्ह डॅमेजेस यू कॅन क्लेम. देन नॉमिनल डॅमेजेस. आता नॉमिनल डॅमेजेस म्हणजे काय आपण म्हणतो, नाममात्र, अगदी 1 रुपया. परवा तुम्हाला माहिती असेल प्रशांत भूषण यांना 1 रुपया कोर्टाने हे केलं. प्रश्न रुपयाचा नसतो. 1 रुपया हे बक्षीसही असू शकतं, 1 रुपया हे शिक्षा दंड पण असू शकतो. नॉमिनल, पण दंड हा दंडच राहतो. म्हणून मग नॉमिनल डॅमेजेस केव्हा क्लेम करायचे? जेव्हा पार्टीचं ॲक्च्युअली नुकसान झालेलं नाही आहे. आता ह्याचं तुम्हाला उदाहरण सांगते. समजा एक डीलर आहेत, हिरो होंडा शोरूमचे डीलर आहेत आणि तुम्ही सांगितलं तर आम्ही दिवाळी दिवशी येऊन
डिलिव्हरी घेऊन जातो. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही डिलिव्हरीच घेतली नाहीत. पण आता हिरो होंडाला तर खूप डिमांड आहे, वेटिंग लिस्ट आहे. त्या डीलरनी दुसऱ्या गिरायकाला दिली त्याच किमतीला. आता इथं डीलरचं प्रत्यक्ष नुकसान झालं का? नाही. त्याला तुमच्याकडनं जेवढे पैसे मिळणार होते तेवढेच पैसे दुसऱ्या कस्टमरकडनं मिळाले. पण तुम्ही चुकलात, तुम्ही ठरल्याप्रमाणे डिलिव्हरी घ्यायला गेलं नाही, तुम्ही ब्रीच केलात. हे तुम्हाला कळण्यासाठी आम्ही कोर्टात म्हणा नॉमिनल डॅमेज बसवा, त्याला 1 रुपया बसवा, पण त्याला नॉमिनल डॅमेज बसवा. कारण इथं प्रत्यक्ष आमचं नुकसान झालेलं नाही, पण त्याची चूक आहे हे कळण्यासाठी नॉमिनल डॅमेजसुद्धा आपण क्लेम करू शकतो. लक्षात आलं? तर आत्ता आपण हे काय बघितलं, तर आपण ह्या रेमेडीज फॉर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आता परत तुम्हाला सांगते, आय अगेन रिपीट, की ब्रीच म्हणजे ॲक्च्युली काय, की कुठल्याही कॉन्ट्रॅक्टमुळं दोन्ही पार्टीवर लीगल राईट्स आणि लीगल ऑब्लिगेशन्स क्रिएट होतात. आता दोन्ही पार्टीनी आपलं लीगल ऑब्लिगेशन फुलफिल केलं की कॉन्ट्रॅक्टचा परफॉर्मन्स झाला असं आपण म्हणतो. पण समटाईम्स एक पार्टी काय करते, रिफ्यूज करते, माझं ऑब्लिगेशन पूर्ण करायला रिफ्यूज करते. त्यावेळी जी दुसरी पार्टी आहे तिला लीगल रेमेडीज कुठल्या कुठल्या अवेलेबल आहेत, तर आपण बघितलं रेसेशन, रेस्टिट्यूशन, स्पेसिफिक परफॉर्मन्स, सूट फॉर इंजंक्शन अँड सूट फॉर डॅमेजेस. अँड व्हॉट आर द टाईप्स ऑफ डॅमेजेस? जनरल और ऑर्डिनरी डॅमेजेस म्हणजे जे प्रत्यक्ष नुकसान झालं तेवढं कॅल्क्युलेट करून. समजा एखाद्या वेळी तुम्ही फुलाची ऑर्डर दिली, समजा तुम्ही 1000 रुपयाच्या फुलाची ऑर्डर दिली आणि ऐनवेळी फुलंवाल्याने दिली नाही, मग तुम्हाला 1500 रुपये खर्च करून ऐनवेळी दुसऱ्यांच्याकडनं फुलं आणावी लागली. म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष जास्त खर्च किती आला? 500. 1000 तर तुम्ही करणारच होतात. मग इथं तुम्हाला 500 रुपये डॅमेजेस म्हणून मिळतात. दॅट इज द जनरल ऑर ऑर्डिनरी डॅमेज, जो इमिजिएट ब्रीचचा जो परिणाम आहे तो. नंतर स्पेशल डॅमेज, जे प्रेडिक्ट आम्ही जे करतो, संभाव्य जे धोके आहेत, तसं घडल्यास आम्हाला एवढी नुकसान भरपाई द्यायचे. हे आम्ही केव्हा, वेन वी एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट, ॲट दॅट टाईम वी डिसाईड द ॲक्च्युअली अमाऊंट. बट इफ एनी अनयुज्युअल सर्कमस्टन्सेस हॅपन, you cannot claim the special damages. नंतर व्हिंडिक्टिव्ह ऑर एक्झम्पलरी, आत्ता सांगितलं, प्रॉमिस टू मॅरी, ब्रीच ऑफ प्रॉमिस टू मॅरी, लग्नाचं वचन मोडलं, किंवा बँकेने तुमच्या खात्यामध्ये पुरेशी अमाऊंट असून सुद्धा पुरेसे अमाऊंट नाही म्हणून चेक डिसऑनर केला तर तुम्ही आरोपी ठरलात. तर ह्या दोन्ही बाबतीत मात्र एक्सेप्शनल केस आहे ही. इथं फक्त डॅमेज मिळणं हे उद्दिष्ट नसून इथं आम्हाला त्यांना सूडच घ्यायचा आहे त्यांचा. नंतर नॉमिनल डॅमेज म्हणजे इथं प्रत्यक्ष देर इज नो ॲक्च्युअली डॅमेज सफर्ड बाय द पार्टी, पण दुसऱ्या पार्टीला कळलं पाहिजे की आपण चुकलो. यासाठी 1 रुपया असो, 10 रुपये असो, व्हॉट एव्हर मिगर अमाऊंट, पण यू कॅन क्लेम द नॉमिनल डॅमेज. सो विथ दिस I will discuss a second point, because in our syllabus इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचे 1 ते 75 सेक्शन घ्यावेत असं म्हटलं आहे. ॲक्च्युली आपल्याला 7 लेक्चर्स अलॉट झालेली आहेत, त्यामध्ये एवढं सगळं कव्हर होणं शक्य नाही. म्हणून मी तुम्हाला शक्यतो महत्त्वाचं इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचं म्हणजे एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू नाही, तर तुम्हाला फ्युचरमध्ये ही ज्या गोष्टींना फेस करावं लागणार आहे, तुम्हाला ह्या गोष्टी एक्सपिरियन्स करायला लागणार आहेत कमर्शियल ट्रान्झॅक्शनमध्ये, त्या दृष्टीने मी हे थोडा चॉईस केलेला आहे. तर आता आपण रेमेडीज बघितली. आता दुसरा आपण पॉईंट बघणार आहोत, काइंड्स ऑफ क्वासी कॉन्ट्रॅक्ट्स. व्हॉट इज मीन बाय क्वासी? क्वासी मीन रिझेम्बलिंग म्हणजे समानता दर्शवणारं. आता क्वासी कॉन्ट्रॅक्ट याचा अर्थ असा आहे की आत्ताच आपण बघितलं की कुठले एव्हरी कॉन्ट्रॅक्ट क्रिएट्स राईट्स अँड ऑब्लिगेशन्स ऑन बोथ द पार्टीज. एव्हरी कॉन्ट्रॅक्ट क्रिएट्स लीगल राईट्स अँड लीगल ऑब्लिगेशन ऑन बोथ द पार्टीज बिकॉज they have entered into the contract, so they have entered
into the कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशनशिप. म्हणजे त्यांचं नातं कसं झालं, कॉन्ट्रॅक्टमुळं झालं. समजा एखादी मी माझी जमीन तुम्हाला विकली, आता आपण कॉन्ट्रॅक्ट केला, आता आपलं नातं काय झालं, आय एम व्हेंडर, यू आर वेंडिंग. किंवा एखादी जागा तुम्ही भाड्याने घेतली, तिथं आपण ओनर, लँडलॉर्ड, टेनंट हे रिलेशन निर्माण झालं. तर ही जी कॉन्ट्रॅक्च्युअल रिलेशन्स होतात, तर त्याच्यामुळं ती कशामुळं होतात, बिकॉज यू हॅव एंटर्ड इन टू द कॉन्ट्रॅक्ट, म्हणून हे रिलेशन तयार झालं. बट समटाईम्स व्हॉट हॅपन, देर इज नो कॉन्ट्रॅक्ट बिटवीन टू पार्टीज. म्हणजे दोन पार्टीमध्ये कॉन्ट्रॅक्ट तर झालेलं नाही आहे, परंतु त्या व्यक्तीने दिलेल्या वस्तू किंवा त्याचा पैसा किंवा त्याचा जागा मी जर वापरलं विदाउट एनी कॉन्ट्रॅक्ट, विदाउट एंटरिंग इन टू कॉन्ट्रॅक्ट जर मी वापरली, तर मात्र आता कायदा काय म्हणतो, तुम्हाला त्याचं पेमेंट द्यायला पाहिजे. दिस इज क्वासी कॉन्ट्रॅक्ट. ॲज इफ, क्वासी मीन रिझेम्बलिंग. रिझेम्बलिंग का म्हटले, तर हे ॲक्च्युअली कॉन्ट्रॅक्ट आहे का, नाही. परंतु आता मला कॉन्ट्रॅक्च्युअल ऑब्लिगेशन आलं. कायदा काय म्हणतो, तुम्ही दुसऱ्याच्या ह्याच्यावर स्वतः एनरिच होऊ नका, दुसऱ्याच्या ह्याच्यावर बेनिफिट घेऊ नका. आता ह्याचं उदाहरण तुम्हाला सांगते. समजा आपण दुकानात गेलो आणि धान्याच्या पोत्याची ऑर्डर दिली आणि आपला पत्ता दिलात, म्हणजे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केलं कुणाशी, धान्य विक्रेत्याशी. आता त्यांनी चुकून तुमच्या अपार्टमेंटमध्ये दुसऱ्यांच्याकडंच ते पोतं टाकलं, चुकून, बाय मिस्टेक. पण झालं काय, त्यांनी त्या जे दुसरे होते त्यांनी ॲक्च्युली काय करायला पाहिजे, त्यांचं आणि धान्य व्यापाऱ्याचं कॉन्ट्रॅक्ट झाले का, नाही झालेलं, कारण त्यांनी का ऑर्डर दिलेली नाही. तर पण त्यांना काय वाटलं, चला आता आले ना, तर आपण ठेवून घेऊया. म्हणजे आता तिथं कॉन्ट्रॅक्ट आहे का, नाही. कॉन्ट्रॅक्ट कुणाचं झालं, तर खालचे जे लोक आहेत त्यांचं झालं. तर या थर्ड पार्टी ज्यांच्याकडं पोतं उतरवलं त्यांनी काही ऑर्डर दिली नव्हती, त्यामुळे त्यांचं आणि धान्य विक्रेत्याचं काही कॉन्ट्रॅक्ट झालेलं नव्हतं. परंतु त्यांनी आता ठेवून घेतलं. आता कायदा काय म्हणतो, दिस इज क्वासी कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे आता तुम्ही ठेवून घेतलं, कॉन्ट्रॅक्ट नसलं तरी तुम्हाला धान्याच्या पोत्याचे पैसे दिले पाहिजेत. दिस इज क्वासी कॉन्ट्रॅक्ट. तुम्हाला फ्युचरमध्ये हा बरेचदा प्रसंग येईल, म्हणून मुद्दाम तुम्हाला बारकाईने समजून जाते, म्हणून मी हा टॉपिक चॉईस केला आहे. तर क्वासी कॉन्ट्रॅक्ट म्हणजे इन ॲब्सेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट यू आर अंडर लिगल ऑब्लिगेशन टू पे द अमाऊंट. म्हणजे जरी तुमचं कॉन्ट्रॅक्ट नसलं पण तुम्ही त्याचा बेनिफिट घेताय ना, तुम्ही त्याचे पैसे कायद्याने दिले पाहिजे, जरी कॉन्ट्रॅक्ट नसलं तरी. लक्षात, दिस इज अ क्वासी कॉन्ट्रॅक्ट. तर ह्याच्यामध्ये उद्दिष्टच काय आहे, द क्वासी कॉन्ट्रॅक्ट इज फाउंडेड ऑन द ग्राउंड ऑफ इक्विटी दॅट अ पर्सन शुड नॉट ग्रो रिच आउट ऑफ अनदर पर्सन्स लॉस. म्हणजे दुसऱ्याचा लॉस करून आपण फायदा घेऊ नये, हे न्यायाचं तत्व आहे. दिस इज अ प्रिन्सिपल ऑफ इक्विटी. सो क्वासी कॉन्ट्रॅक्ट इज बेस्ड ऑन दिस प्रिन्सिपल ऑफ इक्विटी. म्हणजे दुसऱ्याचा लॉस करून तुम्ही फायदा करून घेणं. म्हणजे आमचं कुठं कॉन्ट्रॅक्ट होतं, तुम्ही टाकलेत पोतं आम्ही वापरलं, असं होऊ नये. म्हणून हा कन्सेप्ट आहे कायद्यामध्ये की क्वासी कॉन्ट्रॅक्ट. आता जरी कॉन्ट्रॅक्ट नसलं तरी यू आर अंडर लिगल ऑब्लिगेशन टू पे द अमाऊंट बिकॉज यू हॅव टेकन द बेनिफिट. इन ॲब्सेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट यू हॅव टेकन द बेनिफिट. अदरवाईज तुम्ही ते परत देऊन टाकायला पाहिजेत ना, तुम्ही ठेवून घेतलेत, आता पैसे द्या धान्याचे. आता व्हॉट आर द काइंड्स ऑफ क्वासी कॉन्ट्रॅक्ट, कुठले कुठले प्रकार आहेत आपण बघू क्वासी कॉन्ट्रॅक्टचे. नेसेसरीज सप्लाइड. आता नेसेसरीज सप्लाइड म्हणजे समजा एखादी पार्टी जी आहे, आता मायनर आहे, मायनर इज इनकॉम्पिटंट टू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट. आपण बघितलं की मायनर जो आहे म्हणजे बिलो 18 years, he has not completed the 18 years of his age, he is a minor. So according to Indian Contract Act, he is incompetent to enter into the contract. परंतु आम्ही जर त्याला काही अन्न, वस्त्र, निवारा किंवा अशा ज्या नेसेसरीज म्हणजे ज्या आपण जीवनावश्यक वस्तू म्हणतो, अन्न, वस्त्र, निवारा, मेडिसिन, ह्या जर गोष्टी आपण पुरवल्या, कॉन्ट्रॅक्ट कुठलंही नाही, तर
आता आय कॅन रिइम्बर्स that amount from the property of minor. So this is a type of quasi-contract because there is no contract between minor and me. Why? Because minor is incompetent to enter into contract. The contract with the minor is void. म्हणजे आपण त्या कॉन्ट्रॅक्टला अर्थच नसतो, तो इनकॉम्पिटंट. तरी पण मी हे जे पुरवलं तर आय एम, आता कॉन्ट्रॅक्ट आहे का आमच्यात नाही, तरी मी काय घेऊ शकतो त्याच्याकडनं आम्ही त्याच्या प्रॉपर्टीतनं, मायनरच्या प्रॉपर्टीतनं आय कॅन रिइम्बर्स द अमाऊंट विच आय हॅव सप्लाइड टू नेसेसरीज टू द मायनर. सो दिस इज अ क्वासी कॉन्ट्रॅक्ट. कारण इथं कॉन्ट्रॅक्ट नसून सुद्धा मायनरची प्रॉपर्टी लायबल आहे, आय कॅन रिइम्बर्स. नंतर पेमेंट बाय अन इंटरेस्टेड पर्सन. आता हे बघा, याचं उदाहरण सांगते. पेमेंट बाय अन इंटरेस्टेड पर्सन म्हणजे समजा तुम्ही एका ठिकाणी भाड्याने जागेत राहताय आणि मालक गेलेत युरोप टूरला. आता मालकाने तुम्हाला काही सांगितलं नाही, वीज बिल भरा वगैरे असं काहीही सांगितलेलं नाही आहे. सो देर इज नो कॉन्ट्रॅक्ट बिटवीन लँडलॉर्ड अँड यू टेनंट. परंतु असं झालं की त्यांचं मुक्काम लांबला आणि इकडे MSCBची नोटीस आली की जर वीज बिल नाही भरलं तर आम्ही मीटर कट करून टाकू. आता इथं इंटरेस्टेड पार्टी की नाही, कारण मीटर जर तोडून टाकला तर आमच्या घरात पण अंधार येणार. म्हणून आम्ही टाईम बिंग काय केलं, जरी मालकाने सांगितलं नाही, जरी आमच्यात कॉन्ट्रॅक्ट झालं नाही, पण आम्हाला त्यात इंटरेस्ट असल्यामुळं आणि हे जे देणं आहे हे लिगली बाउंड असल्यामुळं आम्ही ते वीज बिल भरलं. आता त्यानंतर जेव्हा मालक युरोप टूरहून परत येतील तेव्हा आय कॅन रिइम्बर्स द अमाऊंट. का तर एक तर ती जी अमाऊंट होती ती लिगली बाउंड होती, म्हणजे वीज बिल भरायलाच पाहिजे. दुसरं, ती नसती भरली तर आम्हाला धोका झाला असता, अंधार झाला असता घरात. आणि तर ह्यामुळं जरी मालक आणि आमच्यात देर इज नो कॉन्ट्रॅक्ट, कॉन्ट्रॅक्ट ठरलं नव्हतं आम्ही वीज बिल भरायचं, तरीसुद्धा आम्ही भरलं. सो दिस इज अ क्वासी कॉन्ट्रॅक्ट. आता क्वासी कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे मालकांनी रिइम्बर्समेंट दिली पाहिजे. म्हणजे जरी कॉन्ट्रॅक्ट नसलं तरी लिगल ऑब्लिगेशन आलं, ॲज इफ यू हॅव एंटर्ड इन टू कॉन्ट्रॅक्ट. सो दिस इज नोन ॲज क्वासी कॉन्ट्रॅक्ट. आता ह्याच्यामध्ये मेन काय आहे बघा, अ पर्सन मस्ट बी बाउंड बाय लॉ टू पे सम मनी. आता हे जे वीज बिल आलं होतं, आता ह्याचे इन्ग्रेडियंट्स काय बघा. कोणीही उद्या जर सांगितलं हां ते जुगार आपण खेळतो ना त्यातले पैसे तुम्ही देणे, ते आपण द्यायचे नाहीत. कुठले आपण पैसे द्यायचे, जे लिगली बाउंड होतात. आता वीज बिल भरणे लिगली बाउंड आहे. दुसरं, ते बिल भरण्यात माझा काहीतरी इंटरेस्ट पाहिजे, कारण माझं वीज बिल कट जर मीटर तोडला गेला तर माझ्या घरात अंधार येईल. तिसरं, आपण होऊन दिलेलं पाहिजे, म्हणजे माझ्यावर बंधन आहे का हे. मालक उद्या मला म्हणू शकेल का की तुम्ही का नाही भरले, नाही, मी स्वेच्छेने भरलेले असले पाहिजेत, व्हॉलंटरीली, कारण माझा इंटरेस्ट आहे की माझ्या घरात अंधार येईल म्हणून. तर हे इन्ग्रेडियंट्स असेल तर यू कॅन रिइम्बर्स द अमाऊंट इवन इन द ॲब्सेन्स ऑफ एनी कॉन्ट्रॅक्ट. नंतर आता तिसरं, ऑब्लिगेशन टू पे फॉर नॉन ग्रॅट्युटियस ॲक्ट. नॉन ग्रॅट्युटियस म्हणजे काय सांगा, मला फुकट द्यायचंच नाही आहे. ग्रॅट्युटियस म्हणजे फुकट. नॉन ग्रॅट्युटियस म्हणजे मी एखादी गोष्ट तुम्हाला देते आहे, ती मला फ्री द्यायचीच नाही, माझं इंटेन्शनच नाही आहे, पण तुम्ही असं समजून चालतात की ते फ्री दिले म्हणून तुम्ही जर त्याचे बेनिफिट घ्यायला लागलात तर तुम्हाला त्याचं पेमेंट द्यावं लागेल. कारण याचं असं आहे की परत ती कृती कशी पाहिजे की देणाऱ्याचं उद्दिष्ट एक तर लॉफुली तो केलेली गोष्ट असली पाहिजे. ती बेकायदेशीर गोष्टीला हा क्वासी कॉन्ट्रॅक्ट लागू होत नाही, तर लॉफुली त्यांनी केलेलं असलं पाहिजे. पण त्याला फ्री द्यायचं त्याचा हेतूच नाही आहे अजिबात. तर अशा वेळी तर तुम्ही त्याचे बेनिफिट जर घेतलेत, समजा एखाद्याकडं तुम्ही, आम्ही क्लासला एखाद्या स्टुडंटला बोलवलं आणि शिकवलं, मग आता त्यांनी बेनिफिट घेतले, सगळं शिकून घेतलं, पण फ्री शिकवायचं माझं उद्दिष्टच नव्हतं. त्यावेळी जरी कॉन्ट्रॅक्ट नव्हतं तरी मला त्यांनी पैसे द्यायला पाहिजेत, बिकॉज दिस इज अ क्वासी कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट नसून इथं लिगल ऑब्लिगेशन आलं.
कारण ही एकतर ही कृती लॉफुल आहे, दुसरं म्हणजे तुम्ही बेनिफिट घेतलाय आणि चुकीच्या मिसअंडरस्टँडिंग की हे ग्रॅटिट्युअस आहे, तर तसं नाही. ग्रॅटिट्युअस असेल तर तुम्ही देणे लागत नाही, पण माझं उद्दिष्टच नाही फ्री देण्याचं. तर दिस इज अ क्वासी कॉन्ट्रॅक्ट. आता ह्याचं उदाहरण बघा. अ बिझनेसमॅन सेंड्स गुड्स टू बीज हाऊस बाय मिस्टेक. चुकून दुसरीकडे दिलं. बी युजेस द गुड्स ट्रीटिंग हिज ओन, म्हणजे जणू आपलंच आहे, चला आलेत ना घरी, वापरून टाकलं त्यांनी. हिअर बी इज बाउंड टू पे फॉर द गुड्स. सो दिस इज अ क्वासी कॉन्ट्रॅक्ट. देन चौथा प्रकार बघा क्वासी कॉन्ट्रॅक्टचा, रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ फाइंडर ऑफ गुड्स. हे खूप हे आहे. फाइंडर ऑफ गुड्स म्हणजे कोण सांगा? ज्याला आपण बघतो ना, एखाद्याची वस्तू सापडते, रस्त्यात सापडते, गाडीत सापडते, कॉलेजमध्ये सापडते, घरात सापडते, तर त्या फाइंडरची काय आहे? आता एक लक्षात घ्या, परत आपली हरवलेली वस्तू कुणाला सापडेल याच्याबद्दल आपलं काही कॉन्ट्रॅक्ट झालेलं नाही, कारण आपल्याला माहीतच नसतं की ती कुणाला सापडणार आहे. आता ह्या फाइंडर ऑफ गुड्सची लायबिलिटी काय कायद्याने? तर ही जस्ट लाईक बेली. बेली म्हणजे काय सांगते? एखाद्याकडं आपण आपली वस्तू सोपवतो. समजा तुम्ही एक कपडा आहे, टेलरकडं ड्रेस शिवायला म्हणून जर कापड दिलं, आता तो पूर्ण स्टिचिंग होऊन तुम्हाला देईपर्यंत त्या कापडाची जबाबदारी कोणावर असते? टेलरवर असते. किंवा तुमचं समजा व्हेइकल आहे, ते तुम्ही सर्व्हिसिंगसाठी दिलं, ते सर्व्हिसिंग होऊन परत तुमच्या ताब्यात देईपर्यंत जबाबदारी कोणाची असते? गॅरेजवाल्याची. धिस इज बेली. आता फाइंडर ऑफ गुड्सची जबाबदारी काय आहे कायद्याने? यू आर अ बेली. मग जोपर्यंत ट्रू ओनर सापडत नाही तोपर्यंत त्या वस्तूची जबाबदारी ही तुम्ही बेलीसारखी, म्हणजे जणू ॲज इफ इट इज यू आर द ओनर ऑफ दॅट गुड्स असं म्हणून ती तुम्ही हे केली पाहिजे, जबाबदारी घेतली पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्ही शोध घेतला पाहिजे. ट्रू ओनरचा शोध घेण्याची पण जबाबदारी तुमच्यावर आहे. आता समजा एखाद्याचं तुम्हाला कुत्रं सापडलं, आता ते कुत्र्याचा मालक सापडेपर्यंत तुम्हाला कुत्र्याला खाऊ पिऊ घालावं लागलं, त्याचं काही इंजेक्शन द्यावं लागलं, आजारी पडला औषध द्यावं लागलं, हा खर्च तुम्ही रिएम्बर्स करू शकता. आता इथं परत हे क्वासी कॉन्ट्रॅक्ट काय आहे? तर तुमच्यात आणि त्या ओनरच्या म्हणजे कुत्र्याच्या मालकाच्यात आणि तुमच्यात काही कॉन्ट्रॅक्ट झालं नाही, पण आता कुत्र्याचा मालक जबाबदारी आहे, त्याच्यावर लिगल ऑब्लिगेशन आलं की ते मेंटेन करण्याचे, कुत्रं सांभाळण्याचे जे पैसे खर्च आले ते त्यांनी दिले पाहिजेत. सो धिस इज अ क्वासी कॉन्ट्रॅक्ट. In absence of contract, owner of the dog is under obligation to pay the expenses of that dog during that period. So this is a quasi contract. आता पाचवं काय बघा, मनी पेड बाय मिस्टेक और अंडर कोअर्सिन. कोअर्सिन म्हणजे काय? दबाव आणून जर दिलं, किंवा बाय मिस्टेक म्हणजे आता ह्याचं उदाहरण बघा. ए पेड सम मनी टू बी बाय मिस्टेक. एनी बीला चुकून पैसे दिले. ॲक्च्युली इट इज ॲक्च्युली ड्यू टू सी, म्हणजे द्यायचे कुणाला होते? सीला, पण चुकून त्याने कुणाला दिले? बीला. बी मस्ट रिफंड मनी. आता परत तुम्ही म्हणाल की बी ए आणि बीच्यात करार झाला आहे का? नाही आहे, पण तरीसुद्धा दिस इज क्वासी कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे बीने ते परत दिले पाहिजे. म्हणजे चुकून दिले ते त्याला माहीत आहे, बाय मिस्टेक असेल तरी ते आपल्याला परत दिले पाहिजे. सो दिस इज अ क्वासी कॉन्ट्रॅक्ट. नंतर ए अँड बी जॉईंटली ओ ₹1000 टू सी. ए अलोन रिपेज द अमाऊंट टू सी. बी नॉट नोईंग दिस फॅक्ट पेज ₹1000 अगेन टू सी. त्याला माहीत नव्हतं त्याने दिले, परत त्याने दिले. हिअर सी इज बाउंड टू रिटर्न द एक्सेस. आता त्याला डबल मिळाले ना, त्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट नसून सुद्धा त्यांनी आता ही इज अंडर लिगल ऑब्लिगेशन टू रिपे द एक्सेस अमाऊंट ऑफ द मनी. सो दिस इज अ क्वासी कॉन्ट्रॅक्ट. आता अजून एक प्रिन्सिपल आहे, म्हणजे कायद्यात मधलं एक इंटरेस्टिंग प्रिन्सिपल आहे, ज्याचं तुम्हाला फ्युचरमध्ये बरेचदा ॲज अन इंजिनियर किंवा तुम्ही कॉन्ट्रॅक्टर व्हाल, कंपनी काढाल, जॉबमध्ये जाल, क्वांटम मिरर. त्याचं प्रोनाऊन्सिएशनच आहे क्वांटम मेरियत. आता ह्याचा अर्थ बघा. इट लिटरली मीन्स, लिटरली म्हणजे आपण म्हणतो ना, ज्याचा शब्दशः अर्थ
लिटरली मीन्स ॲज मच ॲज अर्न और ॲज मच ॲज डिझर्व. म्हणजे काय, जेवढं केलं तेवढ्याचे पैसे, असा त्याचा अर्थ आहे. जेवढं काम केलं ना, आता तुम्ही इंजिनियर आहात, तुम्ही समजा सिव्हिल इंजिनियर आहात, समजा तुम्हाला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केलं आणि तुम्ही एक फर्स्ट फ्लोअरपर्यंत कन्स्ट्रक्शन केलं आणि त्यानंतर ते तुम्हाला ज्या डेव्हलपरनी जे दिलं होतं त्यांनी काम काढून घेतलं तुमच्याकडनं की नाही आता इथे पुढचं करू नका. तर व्हॉट क्वांटम मिरिट सेज की जेवढं तुम्ही केलेत ना तेवढ्याचे तुम्ही पैसे घेऊ शकता. जेवढं काम केलं तेवढ्याचे तुम्ही पैसे घेतले म्हणजे यू आर एलिजिबल. बट दिस इज नॉट ॲज अ कॉन्ट्रॅक्च्युअल राईट. म्हणजे कॉन्ट्रॅक्टमुळे मिळालेला हा राईट धरलेला नाही आहे क्वांटम मिरिट हा. तर हा कसा धरला आहे, द राईट टू क्लेम क्वांटम मिरिट डज नॉट अराइज आउट ऑफ कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे कॉन्ट्रॅक्टमुळं हा तुम्हाला राईट मिळत नाही, बट इट इज क्लेम ऑन द क्वासी कॉन्ट्रॅक्च्युअल. क्वासी कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणजे का, कॉन्ट्रॅक्टमुळं राईट मिळाला तर तो कॉन्ट्रॅक्च्युअल राईट. पण इथं कॉन्ट्रॅक्च्युअल राईट म्हणून तुम्हाला क्वांटम मिरिटच्या बेसिसवर हे पैसे मिळत नाहीत. तर कुठल्या बेसिसवर मिळतात, क्वासी कॉन्ट्रॅक्च्युअल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही जेवढं केलं तेवढे तर तुम्हाला पैसे मिळाले पाहिजेत. सो धिस इज अ क्वासी कॉन्ट्रॅक्ट. तर हा प्रसंग बरेचदा येतो. पण प्रोव्हायडेड इथं काय आहे, काही वेळा काय होतं, दुसऱ्या पार्टीने तो करार रद्द केलेला असला पाहिजे, हा एक विषय आहे. आणि किंवा काही वेळा सिच्युएशनच अशा निर्माण होतात की पुढचं आपण काम करूच शकत नाही. तर अशा वेळी हे क्वांटम मेरिटचं प्रिन्सिपल लागू होतो. हा प्रसंग इंजिनियर्स लोकांना अनेक वेळा येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही ह्याच्यावर जरा प्लीज फोकस युअर माइंड. द ॲप्लिकेशन ऑफ क्वांटम मेरिट इट इज मेड इन द फॉलोइंग केस. मग हे केव्हा लागू होतं, व्हेन दिस प्रिन्सिपल इज ॲप्लिकेबल व्हेन अॅन ॲग्रीमेंट इज डिस्कवर्ड टू बी व्हॉइड. म्हणजे काय सांगा, डिस्कवर्ड टू बी व्हॉइड म्हणजे काय, काही वेळा करार करताना आपल्या ते लक्षात आलेलं नसतं, परंतु नंतर आपल्या लक्षात येतं की मुळात हा करारच बेकायदेशीर आहे. अशा वेळी मग आपण काय करतो, जेवढं काम केलं तेवढे पैसे देऊ आणि पुढचं विषय संपवू. तर अशा वेळी क्वांटम मेरिट लागू होतं. किंवा व्हेन समथिंग इज डन विदाउट एनी इंटेन्शन टू डू ग्रॅट्युटियसली. म्हणजे फ्री करायचं तुमचं उद्दिष्टच नाही आहे, पण हे जर मध्येच काम थांबलं, समजा फ्रीच करायचं असेल तर क्वांटम मेरिट ॲप्लिकेबल होण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु तुम्ही ते फ्री नाही, तुम्ही ॲज अ प्रोफेशन म्हणजे पेड गोष्टीसाठी जर तुम्ही करत असाल तर त्यावेळी जेवढं काम केलं तेवढं तुम्ही यू आर एंटायटल्ड. किंवा व्हेन देर इज अन एक्सप्रेस और इम्प्लाइड कॉन्ट्रॅक्ट टू रेंडर सर्व्हिसेस बट देर इज नो ॲग्रीमेंट ॲज टू रेम्युनरेशन. म्हणजे काही वेळा सर्व्हिस द्यायचं करार झालेला असतो पण त्याचं मेहनत ताना किंवा पेमेंट किती द्यायचं हे ठरलेलं नसतं. त्यावेळी क्वांटम मेरिट जेवढं केलं तेवढं. किंवा व्हेन द कम्प्लिशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट हॅज बीन प्रिव्हेंटेड बाय अदर पार्टी. म्हणजे दुसऱ्याच पार्टीने काम थांबवलं आहे, हे आम्ही थांबवलं नाही, आम्ही समजा काम सोडून दिलं तर गोष्ट वेगळी, परंतु दुसऱ्या पार्टीने पुढचं कामच थांबवलं, माल आता सप्लाय केला नाही, सिमेंटच आणून दिलं नाही, तर त्यावेळी मग मी जेवढं केलं तेवढं मला तुम्हाला द्यावं लागेल. तर याचं एक उदाहरण तुम्हाला सांगते. CEO was employed as a managing director in a company. म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. तर जो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर त्याला मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून कंपनीत अपॉइंटमेंट केली. आफ्टर ही रेंडर सर्व्हिस फॉर 6 months. म्हणजे त्यांनी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून 6 महिने काम केलं. इट वॉज फाउंड दॅट द अपॉइंटमेंट वॉज नॉट व्हॅलिड. मग नंतर लक्षात आलं 6 महिन्यानंतर की जे हे अपॉइंटमेंट लेटर दिलं तर तेच मुळात कायदेशीर नव्हतं. हे CEO कुड रिकवर रेम्युनरेशन फॉर सर्व्हिस रेंडर. मग आता CEO काय म्हणणार, क्वांटम मेरिट, जेवढं मी 6 महिने काम केलं तेवढ्याचे मला पैसे द्यावे लागेल. सो दिस इज अ क्वासी कॉन्ट्रॅक्ट. तर हे जे क्वांटम मेरिट आहे ते अशाच ह्याला लागू आहे की दो देर इज नो कॉन्ट्रॅक्ट बिकॉज क्वांटम मेरिट इज नॉट कॉन्ट्रॅक्च्युअल राईट, इट इज अ क्वासी कॉन्ट्रॅक्च्युअल राईट. ऑब्लिगेशन आहे की जे कुणाचं काम फुकट घेऊ नका, तर you are entitled to get that much you have done or that much you have deserved.
सो कॉन्टमिरेट लिटरली मीन्स ॲज मच ॲज अर्न ऑर ॲज मच ॲज डिझर्व. म्हणजे जेवढं तुम्ही केलं तेवढ्याला तुम्ही यू आर द एलिजिबल. सो विथ दिस टुडे वी हॅव डिस्कस द 2 पॉईंट्स. एक रेमेडीज फॉर ब्रीच ऑफ द कॉन्ट्रॅक्ट आणि क्वासी कॉन्ट्रॅक्ट. त्यातलं क्वासी कॉन्ट्रॅक्ट हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि रेमेडीज पण इम्पॉर्टंट आहेत. तर कुठल्या रेमेडीज आपण वापरायच्या, कुठल्या लिगल रेमेडीज वापरायच्या, ह्या डिपेंड्स ऑन द केस टू केस. म्हणजे तुम्हाला रिलीफ काय पाहिजे, तुम्हाला इन टर्म्स ऑफ पैसे पाहिजेत का, तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट सोडून द्यायचं आहे का, तुम्हाला याचा स्पेसिफिक परफॉर्मन्स पाहिजे, याच्यावर डिपेंड असतं की कुठली रेमेडी तुम्ही वापरायची ते. तर आज ह्या 2 टॉपिक आपण घेतलेले आहेत. नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस another 2 important points. So good day.